नमस्कार, मी रेवती कुलकर्णी. एक गूढ कथा किंवा रहस्य कथा छोटीशीच आहे. घाटातला अपघात माझी स्वतःची आहे, मी सादर करते. नको नको हो, माझा काय अपराध झाला, चुकूनही झाले असेल तर माफ करा ना, असे ओरडतच सुरेश जागा झाला. तो घामाने नुसता थबथबला होता. जवळ ठेवलेले पाणी घटाघटा प्यायला. भानावर आल्यावर त्याला जाणवले की अरे हे तर स्वप्न आहे. सुटकेचा निश्वास टाकला. पण ह्या महिन्यात 10व्यांदा पडलेले तेच स्वप्न. एक अतिशय क्रुद्ध झालेली मध्यमवयीन बाई त्याला फराफरा ओढत एका घाटातल्या दरीत ढकलून देते आणि तो जीवाच्या भीतीने तिच्यासमोर गयावया करतोय. हेच स्वप्न सतत त्याला पडत होते. जागेपणी सुद्धा तो त्यामुळे त्याचाच विचार करायचा. त्या बाईच्या भीतीदायक चेहऱ्याने त्याची भूक, तहान, झोप सगळी हरवून टाकली होती. कोण असावी ती आणि का त्याच्या जीवाच्या मागे लागली आहे हे त्याला समजतच नव्हतं. तो सतत ह्या भीतीच्या दडपणामुळे नैराश्यग्रस्त व्हायला लागला होता. खरं तर तो एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पोस्टवर होता. कंपनीने त्याला फ्लॅट, गाडी दिली होती. आयुष्यात तो छानच सेटल झाला होता. त्याच्याच कंपनीत काम करणाऱ्या एका हुशार आणि स्मार्ट नीताच्या प्रेमात पडला होता. 6 महिन्यातच तिने त्याचे लग्नाचे प्रपोजल पण स्वीकारले होते. अतिशय आनंदात असताना अचानकच ह्या स्वप्नांचा सिलसिला सुरू झाला. शेवटी त्याने मानसोपचार तज्ज्ञाचा सल्ला घ्यायचं ठरवलं. त्यांची सेशन्स सुरू झाली. ह्या स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत होते. गतजीवनाशी काही संबंध आहे काय पडताळण्यासाठी त्यांनी हिप्नॉटिझमची सेशन्स सुरू केली. औषधेही चालू होती. अशाच एका सेशनच्या वेळी त्यांनी स्वप्नात येणाऱ्या बाईचे वर्णन करायला सांगून एका तज्ज्ञ स्केच काढणाऱ्याकडून तिचे स्केच काढून घेतले. त्या सेशनमध्ये सुरेशकडून जी धक्कादायक माहिती मिळाली त्या संबंधीची चौकशी करायला त्यांनी आपल्या एका असिस्टंटला कामाला लावले. साधारण 7-8 वर्षापूर्वीच्या घडलेल्या घटनेबद्दल त्याला विचारले असताना विस्मृतीत गेलेल्या त्या घटनेचा आपल्या स्वप्नाशी काय संबंध असावा हे त्यालाही कळेना. पण ती घटना त्याला नंतर साऱ्या तपशिलासह आठवली. कॉलेजमध्ये त्याच्यापेक्षा 2 वर्षांनी सिनियर असलेला अविनाश आणि त्याच्या ग्रुपशी सुरेश आणि त्याच्या ग्रुपचे भांडण होते. कॉलेजची निवडणूक, गॅदरिंग सगळ्याच मध्ये अविनाशचा ग्रुप फार भारी होता. सुरेशचा सगळा ग्रुपच उडाणटप्पू मुलांचा होता. बडे बाप के बेटे असलेली ही मुलं दारूसकट सगळी व्यसनं करण्यात वाया गेलेली होती. कॉलेजमधली प्रतिष्ठित समजली जाणारी घाटाचा राजा ही सायकल स्पर्धा जिंकण्यासाठी सुरेश आणि अविनाश सिद्ध होते. अविनाश सलग गेले 2 वर्षाचा विजेता होता आणि ह्या वर्षी हॅट्रिक करण्यास उत्सुक होता. पण त्याला काहीही करून जिंकू द्यायचे नाही असे ठरवून सुरेश आणि त्याच्या गँगने कुणाच्या तरी सगळ्यांच्या नकळत अविनाशच्या सायकलच्या चेनची एक कडी थोडी सैल करून ठेवली होती. सुरेशच्या पुढे फरलांगभर अंतरावर अविनाश खूपच जास्त स्पीडने सायकल चालवत होता. घाटातला सर्वात उंच पॉईंट आला आणि अचानक त्याच्या सायकलची चेन तुटली. एकदम ब्रेक लावावा लागल्यामुळे सायकल फरफटत दरीच्या दिशेने जाऊ लागली. सुरेशने आपली सायकल सोडली आणि तो त्याला वाचवायला पुढे जाऊ लागला. पण त्याआधीच अविनाश सायकल सगट दरीत कोसळला. असे काही होईल अशी त्याला अपेक्षाच नव्हती. फार तर काय अविनाशला एखादा अपघात होईल आणि काही दिवस तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होईल आणि आपणच विजेता होऊ ह्याबद्दल त्याला खात्री वाटत होती. मस्करीची कुस्करी झाली. पश्चातापाने सुरेश अतिशय रडला होता. त्या घटनेचा त्याच्यावर खूप परिणाम झाला. मग मात्र काही दिवसांनी त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झाला होता. त्या उडाणटप्पू मुलांच्या ग्रुपमधून बाहेर पडून आपला अभ्यास आणि करिअरवर त्याने लक्ष केंद्रित केले होते. ही घटना विसरून जायचा त्याने खूप प्रयत्न केला होता. पोलीस फाईल्समध्ये हा अपघात म्हणून नोंदवला गेला असल्यामुळे त्याच्या मागचा ससेमिरा टळला होता. पण त्याच्या मागचं खरं कारण तो स्वतःच जाणून होता. त्याला माहीत नसलेल्या काही गोष्टी त्या डॉक्टरांच्या असिस्टंटने शोधून काढल्या. अविनाशची बातमी कळताच त्याच्या वडिलांना आलेल्या हार्ट अटॅकमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता आणि ह्या सगळ्यांचा परिणाम त्याच्या आईवर झाला होता आणि ती भ्रमिष्ट झाली होती आणि मागच्याच वर्षी तिचाही नदीत पडून मृत्यू झाला होता. डॉक्टरांच्या स्केच आर्टिस्टने काढलेले त्याच्या स्वप्नातील बाईचे चित्र अविनाशच्या आईच्या फोटोशी जुळत होते. पण त्यांनी हे सगळे सुरेशला सांगितले नाही. कसे काय कुणास ठाऊक, पण आता बऱ्याच दिवसात त्याला हे स्वप्न परत पडले नाही. त्याला वाटले आपल्या मनाचेच काहीतरी खेळ होते आणि शिवाय डॉक्टरांचे चांगल्या औषधोपचाराचा परिणाम झाला आहे. त्यामुळे आपल्याला आता ह्या स्वप्नाच्या भानगडीतून आपण बाहेर पडतोय.
त्याने ठरवले की चला आता गावाला जाऊन आईला आपल्या लग्नाबद्दलची बातमी द्यावी. आता त्याचे टेन्शन बरेच कमी झाले होते. खुशीत असल्याने शिळ घालीत सुरेश गाडी चालवत होता. नुकताच सूर्यास्त झाला होता. आकाश वेगवेगळ्या रंगात न्हाऊन निघाले होते. तो आज आनंदी असल्याने अवतीभोवतीचे जगही फार सुंदर दिसत होते. बस एवढा घाट संपला की त्याचे छोटेसे टुमदार घर येणार होते. आईबाबांना कधीही बातमी देतो आणि त्यांना कधी भेटतो असं त्याला झाले होते. हळूहळू अंधार पडायला सुरुवात झाली. घाटाची अवघड वळणे तो सराईतपणे कापत होता. पण अचानकपणे काय होते त्याला लक्षातच येईना. पुन्हा तोच रस्ता. डोळ्यावर झापड येते असे वाटू लागले. घाट संपतच नव्हता. अचानकच त्याला अविनाशचा ॲक्सिडेंट डोळ्यासमोर आला. भोवळ येते असे वाटायला लागले. कारण कारचा स्पीड कमी करायचा प्रयत्न करू लागला, तेही जमेना. आता काहीतरी वेगळेच घडते हे त्याच्या लक्षात आले. भीतीने त्याचे हात पाय कापायला लागले. हवेत गारवा होता तरी तो घामाने चिंब भिजला होता. आता घाटाचा सर्वात उंच पॉईंट आला. अचानकच ती स्वप्नातली बाई त्याला कारच्या समोरच्या आरशात दिसली. अतिशय क्रुद्ध, संतापलेली. खाडकन घाबरून त्याने ब्रेक दाबला. वेगातल्या गाडीला अचानक लावलेल्या ब्रेकमुळे गाडी स्किड झाली आणि दरीत कोसळली. पूर्वी घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती झाली होती. फक्त दरीत कोसळणारे ह्यावेळी सुरेश होता आणि ती बाई भेसूर हसू लागली. हसता हसताच रडू लागली. आज एक सुडाचा प्रवास संपला होता.